बघा आपल्या गाया कशा विसवलेल्या आहेत. 12 साडेबारा वाजले. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करताय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई बघा, एक इथं आणि एक तिथे आणि एक इथे आणि हे 3 बघा, ही लेकरं आपली 3 ही बाळं आणि हे छोटंसे बाळ इथं ढेरी फुल झालेली आहे. आज जरा मी जास्तच जेवण दिलं, म्हणलं बघूच हा किती खातोय. आणि ते बघा ते तिकडे, ते तर रोज रात्री ब्रुनो आपला उलट्या करतो. ते बघा ती सतरंजी पण पाण्यातनं काढली मी. आणि बाकीची मुलं कुठे गेली आपली? हे बघा, हे मुलं आपली इकडे आहेत. बघा ही मुलं आपली, बघितलं का? अहो हा एवढा डेंजर आहे, ह्याला एकट्यालाच कोंडून ठेवलेला. फार डेंजर आहे हा. हा सगळ्यांना गोळा करतो, सगळ्या गवळणी आणतो गव्हात खाली हरभरा. आपला निम्मा नाही ठेवला यांनी. भोपळा आणखीन एक कुठेतरी लागलाय. मित्रांनो, हे अशोकाचं झाड बघा किती उंच आहे आणि हे पण तेवढंच उंच आहे, बरोबर. आणि तुम्हाला सांगते ह्या झाडाची गंमत. तुम्हाला सांगते, हे झाड आहे ना अशोकाचं, एवढं छोटं आहे. हे झाड आहे ना, इथं आपली रॉक्षी होती ना, उपटून बघायची. हे जळूनच गेले होतं झाड, पूर्ण असे काडी झालेली झाडाचं लाकूड झालं. आणि तिथं आंबा पण लावलाय, ते जळालं म्हणून आंबा लावलाय. पण मी काय करायचे, मी पण फार जिद्दी आहे बरं का. मी रोज असं जे खरकटं पाणी असतं ना, चहा पावडरचं पाणी, तांदूळ धुवायचं, भात धुवायचं, म्हणजे तांदूळ धुवायचे आणि डाळ धुतलेलं पाणी एका घमेल्यामध्ये जमा करायचे, भाज्या धुतलेलं पाणी, आणि ते पाणी रोज ह्याला घालायचे. 2 टाईम 3 टाईमला हे याचं मी वल्ला पण असं हटूनच दिलं नाही. मग ना ते वाळल्या लाकडाला हळूहळू असे डोळे फुटले, तिथून असे मग ते कोंब फुटायला लागले. आणि मग बघा आता याला पाणी घालायची गरज नाही आहे. म्हणून कधीच हिंमत नाही हरायची. तर पहा, आता ते मोठे आहेत पण हे छोटे आहे त्यांच्यापेक्षा पण आहे. आणि हे फुलं झेंडूचे पाणी असून सुकायला का लागली? कारण की ह्याचं आयुष्य संपलं आता. म्हणजे हे सुकणारच आता. हे फुलं हे राहतील आणि बाकीचे संपून जाईल. हे बघा, हे बघा किती आपल्यापेक्षा डबल झाले. अशोक वाटिका गव्हाचे मी, हे बघा हा इकडचा एक सारा, हा सारा आपण पूर्ण एक खुरपलाय एका ह्याच्यात 2 वसाऱ्यात. आणि आता 3 सारे राहिलेत. तर आता आम्ही दोघं पण येणार आहेत, ते पण येतील. गायांना खायला हाय भाडं हे. आणि हे 3 सारे राहिलेत. आणि मग तिथून खाली त्या गव्हाच्या खाली हरभरा खुरपायचा आहे आपल्याला. म्हणजे असं हे दोन्ही मिळून 3 सारे राहिलेत. पहा, आपल्याकडे काय फुलांची कमी नाही बा. फुलं उन्हाळ्यात सुद्धा असेच असतात. पहिले मला फार छान वाटायचं, दुसऱ्यांच्याकडे फुलाची झाडं असली ना असं. आणि आपण तिकडे कुंडीमध्ये लावून किती लावणार, आणि ती एवढी मोठी पण होत नव्हती. आणि तिकडे पण मुंबईला आपण ग्राउंड फ्लोअरला होतो ना आधी, खाली मी बरीच झाडे लावली ना. आता दुसरे लोक यूज करतात त्या झाडांची फुलं वगैरे. असू दे, कोणीतरी यूज करतच आहे ना. काय छंद छंद नोज, ए छंद छंद नोज, कमी पडलं का छंद छंद नोज. ए छोटस पोत, ए छोटस पोत, ए छोटस पोत. ए वखऱ्या, ए वखऱ्या, ए वकूबाई वकू. डेली वकतो नुसता वकूबाई वकू. लय छोटसे बाळ आहे हा ना. जिद्दीपणा करतो. ह्याचं कमी खाणं आहे तर कमीच खावा ना, त्याची बरोबरी करतो. त्याची बरोबरी करतो आणि रात्रभर वॅक 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 करतो. अग गेली रांगोळीची लागते वाट आमच्या. सगळे ह्याच्या पोतालाच, ह्याच्या रांगोळी सगळी ह्याच्या पोताला. 10 वाजायला आले, फक्त चहा पाणी झालं, काहीच काम नाही. जशीच्या तशी कामं पडलेत. काल ह्या टायमाला त्यांनी मोटर चालू केली. मोटर चालू केल्यावर कामं करायला काय वाटत नाही, कारण का ते पाणी फार गरम असतं. मी म्हटलं अजून थांबा जरा, आधी स्वयंपाक करते, मुलांना जेवायला देते आणि मग मोटर चालू करा, मग बाकीचे कामं. पावर कमी असल्यामुळे मशीन चालत नाही. एखादा राऊंड होतो, मग ते हाताने धुतलेलेच बरे वाटतात. उड्या मारून मारून थकला. धन खालचं धन दिसतं जमिनीतलं माझ्या मुलांना, माहिती आहे का? जिथे तिथे असे खड्डे घेतात. मी म्हटलं आम्हाला तरी सांग रे, आम्ही खड्डा उकरू, म्हटलं माणसं लावून उकरू, JCB लावून उकरू धन असल्यावर. हे बघा, हे बघा, ही घरातली वस्तू आणली बाहेर.
हे पहा, भांडी पुसायचा नॅपकिन आहे हा. आता मला धुवावं लागेल की नाही याला डेटॉल टाकून. इथे एवढा मोठा खड्डा करतो ब्रुनो, रोज खड्डा करतो. ब्रुनोचं कसं आहे ना मित्रांनो, पोट साफ झालं ना त्याचा, तो पोट साफ झालं की तो असा राऊंड मारतो, फिरतो, असा असा उड्या मारतो, शेपटी तोंडात घ्यायला बघतो, फार उड्या मारतो. आपल्या पारिजातकाला बहर आलाय बरं का मित्रांनो. आणि ना मी काय करते, झाडून काढताना रोज येते, अशी अशी खाली फुलं दिसली ना अशी, काय सांगू याचा आनंद काय असतो तो, हा फक्त मीच अनुभवू शकते, तुम्ही सुद्धा अनुभवू शकता. त्याच्या बाजूला दुसरा एक माणूस आला होता. आता आपल्याला आता यांची नाटकं थोडे दिवस, रोज ब्रुनो उलट्या करतो. काल पण ब्रुनोने उलट्या केल्या, पण काल पायथ्याशी केल्या. रात्रीच उठून मला सगळं बस साफ करावं लागतं. पुढेचे आता शेडचा नियोजन चालू आहे, पुढे शेड मारण्याचा. पुढे शेड मारलं ना की ह्यांना बाहेरच, यांना आतमध्ये घ्यायचंच नाही. खत टाकायचं, गादी टाकायची बाहेर, मस्तपैकी आपण पण झोपल्यासारखं करायचं. मग हे झोपतं लगेच आपण गपचूप आतमध्ये जायचं. यांना असंच फसवणार आहे, लय बदमाश आहेत हे. सगळ्या बेडवर घाणचं माती रोज 1.5 दिवसाला 2 दिवसाला बदलावं लागतं, रोज बदलावं लागतं. आता यांना बाहेरच, आत ठेवायचंच नाही. भाजीला काय नाही आहे, भाजीला म्हणजे तोडलेलं नाही आहे. वालाच्या शेंगा आहेत, श्रावणी घेवडा आहे, हा दुसरा घेवडा आहे, पावटा, शिरोळ का बाद झाले. आता पुरतेच तोडा, नंतर मग ते ना हे होतात, उगाच फ्रीजमध्ये ठेवून काय उपयोग नाही त्याचा. आता मी ह्याची भाजी करते. तिथले गोसावळे तोडली का तिथले? तिथं आहेत बघा समोरच. हा ना, हां काय ना ते असं मोठे होतात, मग जास्त निबर होतात. चिंचा पण भरपूर लागलेत बाबा. मला मित्रांनो तुम्ही सजेशन द्या, हे तोडायचं की नाही चिंचेचं झाड. बरेच जणांनी सांगितले तोडायला, पण माझी इच्छा होत नाही. हे माझ्यामुळं राहिले. मी त्यांना असं म्हणते की नाही, आपण पुढच्या वर्षी आपण शेड मारल्यावर तोडू. आता शेडचं काम चालू आहे. आता शेडचं सकाळी माप घेऊन गेला, पण मी नाही तोडून देणार. काय नाही हो, हे काय भूतन खेतं. हां, हे ऑक्सिजन देत नाही, हे सायन्स सांगतो की हे ऑक्सिजन देत नाही झाड. आणि लिंब पिंपळ असावं, ठीक आहे, आपल्याला ऑक्सिजनची पण गरज आहे. हे बघा समोरचं एवढं मोठं ऑक्सिजन आहे, पुन्हा चिंचेच्या खाली पिंपळ उगवलं आहे. आणि आणखीन बरीच लिंबाची झाडं आहेत. ही सगळी लाईन लिंबाचीच आहे. पुढे ऑक्सिजनची काय कमी आहे? मग ह्याला तोडायचं का? हे फळाचं झाड आहे, पूर्ण फळ आलेले. आणि ह्या जी फळं तुळशीच्या लग्नाला चालतात. मग माझं आता काही म्हणा तुम्ही, प्लॅनच चेंज झालं आहे. मी नाही ह्याला तोडून देणार. सगळं आपल्या आपल्या कर्मावर असतं मित्रांनो. हे आपलं कर्म असतं. आपली कर्म जर चांगली असेल तर निश्चितच आपलं चांगलं होतं. कोणी कितीही काड्या करू द्या. मी माझा अनुभव सांगते. काय तुम्हाला वाटतं का माझ्या रस्त्यामध्ये काय कमी मांजरं आली का आडवी? भरपूर आली, येतात ही, पण मी त्यांना मोजतच नाही. आपली कर्म चांगली असली ना, सगळं चांगलं होतं. अहो हे दिवस आहे, सुख दुःख तर येणारच आहे. ऊन पाऊस यांचा तर खेळ लपंडावा असतोच आहे. हे जीवन आहे. मग त्या जीवनाची मजा काय हे जर नसेल तर, पण त्यावर हे मात करून असं पुढे चालायचं. आता माझा प्लॅन चेंज झाला. आता मला हे नाही तोडायचं. म्हणतात ना, येथे आहे कर्माचा प्रसंग, कर्म करावे यथा सांग. चला तर मित्रांनो, आता स्वयंपाक करायचा आहे आपल्याला. मी रताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रजा होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.